आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान या उद्यानाचं लोकार्पण झालेलं आहे आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो या लोकार्पण प्रसंगी सर्वांना उपस्थितांना आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित पालकमंत्री दादा भुसेजी, सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट, आमदार किशोर दराडे, बबनराव घोलप, अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, बाबूलाल तांबडे, अनिल डिकले, विजय करंजकर, राजू अण्णा लवटे, जयंतजी साठे, दिगंबर मोगरे, गणेश कदम, व्यासपीठावर खूप माणसं आहेत, मेंगा वगैरे सगळे आहेत, सगळ्या सर्व मान्यवर, कारण व्यासपीठ आपलं मजबूत आहे आणि समोरही आपलं कार्यकर्ते मजबूत आहेत. आजच्या या प्रसंगी सर्व उपस्थित बाळासाहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, शिवसैनिक बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकच्या भूमीत हा आनंद सोहळा या ठिकाणी होतोय. याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या सोबत मलाही आहे आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचा ध्यास, बाळासाहेबांचं जे काही कार्यकर्तृत्व, त्यांनी काढलेली व्यंगचित्र, ज्याने भल्या भल्याना घाम फोडला त्या काळामध्ये, ती सर्व व्यंगचित्र देखील, ते फोटो आज या ठिकाणी अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने खुलं नाट्यगृह आहे, सुसज्ज वाचनालय आहे, नव्या पिढीसाठी ई वाचनालय आहे, तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे, उत्तम कलादालन होत आहे, साहसी खेळांचा समावेश. मगाशी मला अजय बोरस्ते यांनी दाखवलं की देशामध्ये मोठं होईल अशा प्रकारचं ॲडव्हेंचर पार्क हे देखील या ठिकाणी होत आहे आणि त्याचं कामही इथं सुरू आहे. आणि म्हणून हे सर्वांना उपयोगी, अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत, माझ्या लाडक्या बहिणींसाठी, सगळ्यांसाठी, लाडक्या भावांसाठी, सर्व युवकांसाठी हे उद्यान जे आहे हे अतिशय प्रेरणादायी ठरेल. आणि बाळासाहेब जर असते तर हे उद्यान पाहून त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनाही वाटलं असतं अजय बोरस्ते सारखा शिवसैनिक हे काम करू शकतो आणि शिवसेना हे काम करू शकते. आणि म्हणून अजय बोरस्ते आणि त्यांचे सर्व सहकारी, ज्यांचा हातभार या उद्यानासाठी लागलेला आहे, ज्यांचं योगदान या उद्यानासाठी लाभलेलं आहे, त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गोदावरीच्या तीरावर 7.5 एकर जमीन आहे. 7.5 एकर जमिनीमध्ये आज जागतिक दर्जाचं हे स्मारक होतंय आणि खऱ्या अर्थाने या उद्यानामुळे नाशिकच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. आणि म्हणूनच अशा योजना ज्या राबवत असताना शहराच्या विविध भागांमध्ये विरंगुळ्यासाठी हक्काची ठिकाणं निर्माण करणं गरजेचं आहे. फक्त चांगले रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो आणि पायाभूत सुविधा एवढ्यापुरतं मर्यादित न राहता, म्हणजे कॉन्क्रीटचे प्रकल्प म्हणजे विकास असं होत नाही. त्यासाठी सर्वसमावेशक सगळ्यांना या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण पाहतोय, काही क्षण, काही मिनिटं, काही तास जर विरंगुळ्यासाठी आपण उपलब्ध करून दिली तर मला वाटतं नागरिक आपल्याला दुवा दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हे खऱ्या अर्थाने हे आपली फुफ्फुसं आहेत आणि हे ऑक्सिजन सेंटर आहेत, ऑक्सिजन पार्क आहेत. कारण झाडं, इथे झाडं आहेत, सर्व आहे आणि
सगळ्याच बाबतीमध्ये परिपूर्ण हे उद्यान होईल अशा प्रकारची मी आशा व्यक्त करतो आणि विश्वास व्यक्त करतो. इथं विकासासोबतच कला, सांस्कृतिक, क्रीडा आणि विकासाला प्रोत्साहन देणारं खऱ्या अर्थाने स्मारक होईल. आणि म्हणूनच इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे क्रीडांगण आहे, कलादालन आहे, नाट्यगृह आहे आणि विरंगुळ्याची जी काही साधनं आहेत ती सर्व साधनं या ठिकाणी उपलब्ध होतील. नक्की यामध्ये आपल्याला मी विश्वास देतो. अगदी सर्व लहान मोठ्या शहरांचा विकास आराखडा तयार करताना यामध्ये मी नेहमी सांगतो, मी नगरविकास मंत्री असल्यापासून आता मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी एक सर्वसामान्य माणूस, त्याला काय लागतं, कारण मी सीएम म्हणजे सगळे म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, बरोबर आहे, परंतु मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि कॉमन मॅन मध्ये आपण जेव्हा स्वतःला सर्वसामान्य माणूस जेव्हा म्हणून घेतो त्या सर्वसामान्य माणसामध्ये जाणं अडचणीचं होत नाही. आणि म्हणून मगाशी मी येताना दादा भुसे गाडीत होते आणि कोण होतं आणि तिथून येताना एक आपला कार्यकर्ता भगवा झेंडा आणि काहीतरी त्या हातात ढाल होती, तो उभं असे 10-15 लोक उभे होते आणि ते असा मला झेंडा दाखवत होता. आता त्याला वाटलं आपला तो असं सगळीकडे उभे असतात तसं तो उभा होता, पण माझी गाडी, त्याचा शिवसैनिक, त्यातला जागृत कार्यकर्ता बघून गाडी आपोआप थांबली तिकडं. आणि तो कार्यकर्ता मला म्हणाला, सगळे लोक बोलतात एवढं काय कार्यकर्ता काम करतो शिवसेनेचं मनापासून रात्रंदिवस, तुला कोण विचारतंय? त्याला म्हणालो, तुला एकनाथ शिंदे तुला विचारतोय म्हणून उभा राहिला. शेवटी तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही माझे सर्व कार्यकर्ते आहात म्हणून हा तुमचा एकनाथ शिंदे तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो ते यासाठीच की सर्वसामान्यांमधला जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वसामान्य जे आहेत ते आपला सर्व म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र, आता माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढं नाही आहे, आता अख्खा महाराष्ट्र माझा परिवार आहे. आणि बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्त्या घरात नाही तर कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो, कारण सेवा करायची असते, लोकांचं काम करायचं. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की जेव्हा आपल्याला एखादं जबाबदारीचं पद मिळतं, या राज्याचं प्रमुख पद मिळतं, नगरविकास मंत्री होतो त्यावेळेस मी खूप काम केलं. नगरविकास विभागामध्ये अनेक नियम बदलून टाकले, जे लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. नियम काय कागदावर ठेवण्यासाठी नसतात, नियम राबवण्यासाठी असतात, नियम लोकांच्या फायद्यासाठी असतात. त्यासाठी कायदा आवश्यक पडला तर बदलावा लागतो, नियम बदलावे लागतात. ते या एकनाथ शिंदेने बदलले. आणि म्हणून आपल्याला सांगतो, जेव्हा गरज होती त्यावेळेस सरकार बदलण्याची गरज होती, तेव्हा एकनाथ शिंदेने सरकार देखील बदलून टाकलं. तर बाळासाहेबांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून माझ्यासोबत त्यावेळेस दादा भुसे मंत्री होते, अनेक मंत्री होते, संजय शिरसाट आमदार आणि अनेक लोक. त्यांनी काही विचार केला नाही. लोक सत्तेच्या दिशेने जात असतात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने उतरलो, कारण आम्ही 7-8 मंत्री होतो. आम्ही विचार केला नाही मागचा पुढचा काय होईल, परंतु आम्हाला कळलं की आता निर्णय घेणं गरजेचं आहे. शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही धाडस केलं आणि उठाव केला आणि तो सर्वसामान्य लोकांनी स्वीकारला. आणि आमच्या पाठीशी आज हजारो लाखो कार्यकर्ते आज या महाराष्ट्रातून येतात. याचं कारण अजय बोरासे यांनी सांगितलं, भूमिपूजन अरे आपला सरकार असताना बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन करू शकत नाही, याच्यापेक्षा काय असू शकतं. त्यामुळे हा एकनाथ शिंदे शिवसैनिक आहे, हे बाकी सगळं बाजूला करायला लागतं आपल्याला.
आणि बाळासाहेबांच्या बद्दल तर कुठली तडजोड कधी आम्ही केली नाही, करणार नाही. आणि म्हणून अजय बोरस्ते यांचं अभिनंदन मी यासाठी करतो. त्यांनी सांगितलं की मी यामुळे हे जे आज एकनाथ शिंदेंनी त्यावेळेस केलं, धाडस दाखवलं, त्यासाठी त्यांच्यासोबत आहे. कारण हा मला काही वैयक्तिक स्वार्थ नाही. मला काय मिळेल यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे, मी या देशाला काय देणार, राज्याला काय देणार आहे, हे पाहून आम्ही काम करणारे लोक. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला जेवढं देता येईल समाजासाठी, या राज्याच्या विकासासाठी. आज तुम्हाला मी सांगतो, आज नाशिकमध्ये जी विकास कामं, रस्ते होत आहेत, फ्लायओव्हर होत आहेत, मेट्रोचं काम सुरू होईल, रेल्वेचं काम आपण मंजूर केलंय. पुणे असेल, नाशिक असेल, ठाणा असेल, मुंबई, रायगड, संपूर्ण महाराष्ट्र, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, असे अनेक प्रकल्प आपण केले. पूर्वीच्या सरकारने त्याला अडथळे केले, स्पीड ब्रेकर टाकले, थांबवले कामं, जी विकास कामं मंदावली. परंतु आपण 10-20 वर्ष मागे गेलो असतो. आणि म्हणूनच आपण निर्णय घेतला की या राज्याला विकासाकडे न्यायचं असेल. आज तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला अभिमान वाटेल, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपण 3ऱ्या नंबरवर होतो. आपण सरकार बनवलं, तुमचं सरकार, माझ्या माता भगिनींचं सरकार, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, युवकांचं सरकार बनवल्यानंतर आपण पहिल्या नंबरला आलो. पहिला नंबर आज परदेशी गुंतवणुकीत आपण पहिला नंबर, आज पायाभूत सुविधांमध्ये पहिला नंबर, आज उद्योगांमध्ये आपण पहिला नंबर, सगळीकडे आज नंबर 1ला आपलं राज्य आहे. आणि म्हणूनच मी काल परवा कुठल्या तरी TV इंडिया टुडेला काहीतरी गेलो होतो, आणि त्यांनी मला कधी माहीत नाही, तर मला माहीत नाही, तो बोलता बोलता बोलले, अरे आमच्याच चॅनलनी तुम्हाला टॉप 5 मध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला तुमचा नंबर लावला होता. मला माहित नाही, मी काय बघत नाही, मी आपलं काम करत राहतो. नंबर मिळेल म्हणून मी काम करत नाही. नंबर मिळू नाही मिळू, लोकांचं 1 नंबरचं काम आपण करायचं असतं. काही लोकांचं घरीपासून नंबर मिळतात, आता ते कसे मिळतात माहित नाही. आता इथं मग असे चित्र पाहिलं, मी अजयला सांगितलं की अजयला जाऊ दे, अजयला सांगतो की अजयला मगाशी मी म्हणालो, बाळासाहेबांचे फोटो बघितल्यानंतर जुनी आठवण येते. बाळासाहेबांसोबत आपण काम केलेले, आपण किती भाग्यवान आहोत, जे बाळासाहेबांकडे मातोश्री, अख्खं दिल्ली, पूर्ण कुठलीही लोक मातोश्रीत यायची. आज बघितले ते फोटो, सगळे सर्व क्षेत्रातले. पण आजची काय परिस्थिती, आपल्याला सगळीकडे उठून फिरावं लागतं, दिल्लीपासून गल्लीपर्यंत. पण बाळासाहेब होते तेव्हा सगळे दिल्ली सकट देशातले, जगभरातले लोक बाळासाहेबांकडे यायचे. हे त्यांचं मोठेपण होतं, हे त्यांचं कार्य होतं, हे उत्तुंग त्यांची भरारी होती. आणि म्हणून मी पाहिलं की त्याच्यामध्ये बाळासाहेब एक आंदोलन करताना त्यांचा एक फोटो आहे. कारण बाळासाहेब आंदोलनात स्वतः उतरायचे. तुम्ही आंदोलन करा, मी पाठीमागे बसतो, असं कधी केलं नाही त्यांनी. बाळासाहेबांनी आंदोलनात प्रत्यक्ष उतरले, पोलीस स्टेशनला देखील गेले. कार्यकर्त्याच्या मागं कसं उभं राहायचं हे बाळासाहेबांकडून आपण शिकलं पाहिजे. त्यांचा आदर्श जो आहे, शेवटी कार्यकर्ता हा जपला पाहिजे. ही ताकद काय, कार्यकर्ता आहे तर तुम्ही आम्ही आहोत. कार्यकर्त्या बिना आता 50 आमदार सोबत आले, बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे आलो. आता राहिलं काय, 50 आमदार आल्यानंतर सरकार बनलं. या लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. आणि सरकार झालं, आणि सरकार झाल्यानंतर आज जे निर्णय घेण्याची संधी मला मिळाली. मी देखील गरिबी पाहिली आहे, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. गरीब परिवार, माझी आई कसं प्रपंच चालवायची, तेव्हाच मी विचार केला होता, जेव्हा माझ्या हातात सत्ता येईल त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या मातांसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी मी निर्णय घेईन. आणि हे आता लाडक्या बहिणींसाठी घेतलाय, लाडके भाऊ आहे, युवा प्रशिक्षण योजना, प्रशिक्षण भत्ता, स्टायपंड देणारं देशातलं पहिलं राज्य आहे आपलं, पहिलं राज्य आहे. मुलींना आता डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं आहे, चिंता नाही. ती चिंता सरकारने घेतलेली आहे. सरकारने त्याचं सगळं जबाबदारी उचललेली आहे. आज कोणी आजारी पडला, काही झालं तर काय होणार, कसं होणार, कसं ऑपरेशन होणार, बिलकुल चिंता नाही.
1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले आम्ही 5 लाख केले, त्याच्यामध्ये अटी शर्ती काढून टाकल्या. अगदी श्रीमंतापासून गरीबापर्यंत सगळ्यांना 12.5 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळणार. हे सरकारचं काम आहे. सरकार कशाला? फक्त काय खुर्चीवर बसायला? खुर्चीवर बसायला नाही, सरकार लोकांच्या दारात गेलं पाहिजे. शासन आपल्या दारी म्हणून लोकप्रिय झालं, मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून लोकप्रिय झालं. शासनाचं काम काय? सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, आनंद देणं, त्याचं सुख समाधान. शेतकरी आज 6,000 रुपये प्रधानमंत्री महोदय देतात, त्याच्यात 6,000 रुपये आपण आणखी टाकले, 12,000 रुपये वर्षाला प्रत्येक शेतकऱ्याला देणारं हे पहिलं राज्य आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा, दादा 1 रुपयात आपण देतो ना पीक विमा योजना, 1 रुपया शेतकऱ्याचा, बाकी पैसे सरकारचे. हे पहिलं राज्य आहे. आणि म्हणून कुठलंही सेक्टर, आपण कुठलंही क्षेत्र सोडलं नाही. आता देखील गावातल्या इकडच्या शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत पंपाने शेती करणाऱ्यांचं वीज बिल आपण माफ करून टाकलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जे सांगण्याचं तात्पर्य माझं, अजय बोरस्ते यांनी हे उद्यान जे साकारलेलं आहे याच्या मागे बाळासाहेबांची प्रेरणा आहे. बाळासाहेब काय सांगायचे? अरे कोणी आलं तर मंत्रालयात वरती बसू नका, 6व्या मजल्यावर खाली जा, त्यांना भेटा, त्यांच्याशी संवाद साधा. मग तेच मी करतोय. आता मी त्यांना भेटतो, रस्त्यावर जातो, शेतात जातो, बांधावर जातो, तरी सुद्धा पोटदुखी. म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम आहे? म्हणतात हे काय मुख्यमंत्र्याचं काम आहे? मग मुख्यमंत्र्याचं काय काम घरात बसायचं आहे? लोकांना भेटायचंच काम आहे ना. लोकांना, मी किती लोकांना भेटतो, हजारो लोकांना दररोज भेटतो, त्यांच्याशी संवाद साधतो. कारण आता जाता येता कुठेही सेल्फी काढ, हे अरे पहिलं कधी मुख्यमंत्री या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून कधी आजूबाजूला देखील पोलीस फटकून देत नव्हते. पोलिसांना मी सांगितलंय, माझी चिंता करू नका, माझं सुरक्षा कवच हे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की आपण जे सिडकोचं फ्री होल्ड जमीन आहे ना, फ्री होल्ड जमीन संजय शिरसाट घर सिडकोतली घरं जी आहेत ती फ्री होल्ड करायची आहेत, तर तुम्ही तो प्रस्ताव तात्काळ आणा आणि तो मंजूर करून घ्या. दुसरं, घरपट्टीचा जो विषय आहे, निवासी, व्यापारी आणि उद्योग, घरपट्टी लवकरच तुम्हाला गुड न्यूज देऊ आणि आपल्याला ती देखील जी मागणी आहे ती देखील आपण मान्य करू. आणि त्याचबरोबर व्हर्च्युअल काय सांगितलं मगाशी तुम्ही, व्हर्च्युअल म्हणजे बाळासाहेबांचे एक ते होलोग्राम सारखं जे असतं त्यामध्ये, आणि ऑडिओ व्हिज्युअल जे आहे त्याला 10 कोटी रुपये, तुम्हाला 10 कोटी रुपये त्याला देण्या जी मागणी आहे ते 10 कोटी रुपये देखील अजय तुम्हाला दिले जातील, ती काळजी करू नका. त्याचबरोबर बगूर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे काही जन्मगाव आहे विजय आप्पा, आणि म्हणून आपण जे काही तिथं तुमचीच आहे ना ते काहीतरी कमिटी, नगरपालिका, आणि त्यासाठी देखील आपण 40 कोटी मंजूर केलेले आहेत. त्यातले 15 कोटी रुपये आपण ऑलरेडी दिलेले आहेत, तो देखील निर्णय घेतलाय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की या संपूर्ण जे आता नाशिकचा येण्याचा जो रस्ता आहे त्याचा देखील दादा भुसे इकडे बसलेले आहेत, मी स्वतः एक व्हिजिट घेतलेली आहे. तुम्हाला लवकरच हा नाशिक मुंबई हा रस्ता चांगला चकाचक करून मिळेल, त्यासाठी मी स्वतः लक्ष घालतोय. आणि म्हणूनच तुम्हाला मी आजच्या या बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक जे स्मृती उद्यान आहे त्याला शुभेच्छा देतो. इथं काही कमी पडणार नाही, फक्त ह्याचं मेंटेनन्स चांगलं ठेवा, स्वच्छता चांगली ठेवा. येणाऱ्या प्रत्येकाला इथं येऊन बाळासाहेबांना पाहून प्रेरणा मिळाली पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे. आणि बाळासाहेब काय होते, त्यांची कामाची उंची फुटपट्टीमध्ये मोजता येणार नाही. उत्तुंग असं त्यांचं काम होतं आणि त्याचा जी काय प्रेरणा आणि ऊर्जा तरुण पिढीला मिळाली पाहिजे. अशा प्रकारचं आणखी त्याच्यामध्ये काही करता येईल ते करा. पैशाची चिंता करू नका, पैसे तुमचेच आहेत, सरकारचे, तिजोरीचे. आणि म्हणून मी माझ्या बहिणीनं काय सांगितले, काळजी करू नका, हे फक्त सावत्र भाऊ जे आहेत त्यांच्यापासून सावध राहा. कारण त्यांनी
पहिल्या दिवसापासून खोडा घातला. आता मी काही जोडाबिडा बोलत नाही. पहिल्या दिवसापासून खोडा, कोर्टात गेले, हायकोर्टला गेले, कोर्टाने फटकारलं. मग नागपूरच्या कोर्टात गेले, ते कोण गेले बघा, आणि तेही बघा, तुम्हाला माहीत पडेल. म्हणून या एवढंच मी सांगतो, तुम्ही बळ दिलं, तुम्ही ताकद दिली तर 1,500वर हा तुमचा भाऊ थांबणार नाही. 1,500, 2,000, 2,500, 3,000 आणखी वाढवू. आणि तुम्हाला, माझ्या लाडक्या बहिणींना, लखपती बनलेला आम्हाला बघायचंय, लखपती बनलेला. कारण आज मी फक्त घेऊन पैसे खर्च करणाऱ्या बहिणी तुम्ही नाही आहेत, त्याच्यातून आणखी काय करतात, अर्थव्यवस्थेला चालना. बघा, छोटेसे पैसे, परंतु काही लोक म्हणतात एवढ्या पैशांनी का होणार. अरे तुम्ही दिले नाही आणि दिले त्याला एवढ्यानी का होणार. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पैशाच्या राशीत लोळणाऱ्याला 1,500ची किंमत कळणार कशी. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना एवढंच सांगतो, तुम्ही चिंता करू नका. विरोधकांनी किती प्रयत्न केले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. ती बंद करण्याची ताकद कुणाच्यात नाही. आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.